नवी मुंबईत आयोजित हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम कार्यक्रमामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत। 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर मेरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने जड व अवजड वाहनांना 6 आणि 10 चाकी वाहनांना बंदी घातली आहे। आयुक्तालयाने याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे। श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्तानं 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या दिवशी खारघर येथील ओवे मैदानात हिंद दी चादर हा कार्यक्रम पार पडणार आहे। या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाच्या वेळी लाखो नागरिक देखील येण्याची शक्यता आहे, यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते। याच अनुषंगाने 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 या दरम्यान जड व अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे। दोन्ही दिवस सकाळी 5 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत ही बंदी लागू राहणार असून या कालावधीत महामार्गावर अवजड वाहने उभी करण्यास सक्त मनाई आहे। तशी अधिसूचना पोलीस उपायुक्त अशोक तानाजी विरकर यांनी जारी केली आहे। महामार्ग क्रमांक 48 गुजरात बाजूकडून येणाऱ्या सर्व जड आणि अवजड वाहनांना खानिवडे टोलनाका येथे प्रवेश बंद असून मनोर टेकनाका, वाडा नाका, शिरीषपाडा, आबिडघर, कामरे, पिवळी केल्हे, दहागाव मार्गे वासिंद येथून नाशिकच्या बाजूने पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे। महामार्गावर विरार बाजूकडून येणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना शिरसाट फाटा येथे प्रवेश बंद असून या वाहनांना पर्यायी मार्ग शिरसाट फाटा, पारोळ, अकलोली, गणेशपुरी, अंबाडी असा मार्ग असणार आहे। वसई बाजूकडून येणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे। पर्यायी मार्ग चिंचोटी मार्गे कामण, खारबाव, अंजूर फाटा, भिवंडी मार्गे जावे लागणार आहे। पश्चिम द्रुतगती मार्ग मुंबई व काश्मीरा बाजूकडून घोडबंदर रोड ठाणेकरिता जाण्यासाठी जड अवजड वाहनांना प्रवेश बंद असून ही वाहने वर्सोवा पुलावरून सरळ गुजरात राष्ट्रीय महामार्गावरून शिरसाट फाटा, पारोळ, अकलोली, गणेशपुरी, अंबाडी मार्गे किंवा चिंचोटी, भिवंडी या पर्यायी मार्गाने जाऊ शकतात। ज्या वाहनांना प्रवेश सुरू आहे ती सर्व वाहने हलकी वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन दल, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने, अत्यावश्यक सेवांची वाहने यांना प्रवेश सुरू राहणार आहेत। महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक मार्गात बदल केले असून या बदलांची वाहनधारकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे।